आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर. या सर्व्हिस सेंटरमध्ये फोम वॉश, डिझेल वॉश, इंटेरियर क्लिनिंग, रबिंग पॉलिश, हेडलाइट रेस्टोरेज, रबर कोटिंग, ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिस मध्ये उपलब्ध. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता चितळी रोड, विठ्ठल लॉन शेजारी, राहता. संपर्क 8600 07 34 33. श्री क्षेत्र चासनळी तालुका कोपरगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर गेल्या 19 वर्षापासून या दिंडीचं स्वागत राहता शहरातील फटांगरे यांचे कुटुंब करत असतं. आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी पंढरपूरला पायी दिंड्या जात असतात. या दिंड्यांचं स्वागत ठिकठिकाणी भाविक करत असतात. त्यांचे सकाळी चहा, नाश्ता, जेवण, रात्री भोजनाची व्यवस्था अनेक भाविक भक्त करत असतात. गेल्या 19 वर्षापासून या दिंडीचं स्वागत राहता शहरातील बबलू फटांगरे यांचे कुटुंब करत आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबाने दिंडीचं जल्लोषात स्वागत करत एकादशी निमित्त खिचडीचा महाप्रसाद करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाप्रसंगी बबलू फटांगरे यांचा संपूर्ण मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी ओम साई योग मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, लायन्स क्लबचे दीपक दंडवते, संजय उबाळे, उद्योजक अरविंद बावके, ॲडव्होकेट रघुनाथ बोटे, राजेंद्र बांगर, भारत दबंगे, राजेंद्र फंड, रवींद्र धस, गोरख दंडवते, प्रकाश दंडवते, दीपक गाडेकर, संजय वाघमारे, उमेश लुटे, कैलास डांगे, शशिकांत लोळगे, संजय बाबर, हासेसर, लायन्स क्लबचे अध्यक्ष सदाफळ साहेब आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्षेत्र चासनळी श्री क्षेत्र पंढरपूर ऐंदी वारीतील आमचा आजचा 4 क्रमांकाचा दिवस आणि या दिवसाचे आमच्या दिंडीचे स्वागत श्री बबलू फटांगरे यांनी सर्व मित्रमंडळ राहता यांनी उत्कृष्ट असे आमच्या दिंडीचं स्वागत केलेलं आहे. सर्व वारकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि अन्नदान करण्याच्या बाबतीत त्यांना परमेश्वर अशी सद्बुद्धी देऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि दुसरी अशी विनंती आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी प्रत्येक दिंडीला जे 20,000 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. परंतु ते अनुदान आज 4-5 दिवस झाले रस्त्याने दिंड्या प्रस्थान झालेले आहेत, पण त्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही. तरी ताबडतोब अनुदान मिळण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशी मुख्यमंत्री साहेबांना, परिसरातील आमदार खासदार जे स्वतः मंत्री आहेत त्यांनी लवकरात लवकर ते दिंड्यांना अनुदान आणि पोहोच करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्वांचे एक वार परत आभार मानतो. आज आपण या शुभमुहूर्तावर बबलू फटांगरे यांनी चासनळीवरून सुरू होणारी चांदगुडे महाराजांची जी दिंडी आहे त्यांचं सकाळी भव्य स्वागत केलं आणि त्यांना नाश्ता दिला. तर ही आता 19वे वर्ष आहे. तर मी बबलू फटांगरे हे अगदी भाविक आहे, ते त्यांचे दरवर्षी धर्म किंवा दानधर्म करत असतात. ते मी सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच सेवा पांडुरंग त्यांच्याकडून करत राहो ही परमेश्वर पांडुरंग कृपे चरणी मी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आमचे जुने मित्र चांदगुडे महाराज यांची दिंडी या ठिकाणाहून प्रस्थान होत आहे. ह्या दिंडीला दरवर्षी बोलवण्याचा मान आणि त्यांचं स्वागत करण्याचा मान बबलू फटांगरे हे करत असतात. मुळातच बबलू फटांगरे सेवेकरी आहेत, परोपकारी आहेत, त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टी सुचतात. म्हणून त्यांनी अनेक वर्ष ही प्रथा चालू ठेवलेली आहे. वारकऱ्यांची सेवा करतायत, त्याबद्दल मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि चांदगुडे महाराजांना सुद्धा आता त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, नामदार साहेबाला फोन करून हा मुद्दा त्या ठिकाणी ठेवणार आहे. म्हणून आपण काही काळजी करू नये, आपल्याला रस्त्यातच एखादे पैसे मिळतील अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करणे आणि थांबतो. चासनळी ते पंढरपूर ही जी दिंडी निघली आहे चांदगुडे महाराजांची, दरवर्षी ती आमच्याकडे येत असते आणि आपला सर्व मित्रपरिवार इथे येत असतो. माझ्या प्रेमापोटी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. यापुढेही पण आपण असेच आमच्याकडे येत राहू हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. आज बबलू फटांगरे यांच्या इथे चांदगुडे महाराजांची दिंडी आली, त्या प्रसंगी चांदगुडे महाराजांचं हार्दिक स्वागत बबलू फटांगरे यांच्या कुटुंबियाच्या वतीने मी करतोय. एकादशीच्या दिनी हा फराळाचा प्रसाद घ्यावा ही सगळ्यांना विनंती करतो आणि पुढच्या वर्षी महाराजांची अशीच वाट पाहू आम्ही
याही वर्षी बबलू फटांगरे यांच्या या ठिकाणी घरी नेहमीच दिंडीचं स्वागत करण्यात येतं आणि बबलू फटांगरे सामाजिक काम असेल, धार्मिक काम असेल, यामध्ये स्वतः अग्रेसर असतात आणि नेहमीच स्वतः सर्वांना फोन करून स्वतः जातीने या ठिकाणी हजर राहण्यासाठी निमंत्रण देतात. त्याबद्दल मी प्रथम बबलू फटांगरे यांचा आभार मानतो. आणि या अशाच दिंड्या पायी, मी पुण्याला गेलो होतो काल, तर कंटिन्यू रस्त्याने पायी चालत असताना काय हाल होतात आपल्याला माहिती आहे, परंतु हे मंडळी सर्व पंढरपूरपर्यंत आपल्या दिंड्या पायी घेऊन जातात. त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी सुख समाधानाने जगतो. अशा या महाराजांना आणि सर्व दिंडीकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पूर्ण प्रवास सुखमय हो हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव 9623 89 91 91, श्री अमोल डेंगळे 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.